भुरभुरते वादे आकाश साधे अंगावरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हॅसलीन एकापेक्षा एकच्या या 5व्या पर्वामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. एकापेक्षा एक आणि झी मराठीचे प्रेक्षक यांच्यामध्ये एक अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच एका छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही नव्या जोशात आणि नव्या उत्साहात सुरू करतो आहोत व्हॅसलीन एकापेक्षा एक हे नवीन पर्व. गेल्या 4 पर्वांमध्ये व्हॅसलीन एकापेक्षा एकने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मनामध्ये नृत्याला एक महत्वाचं स्थान मिळवून दिलंय. नृत्याचा आनंद घ्यायला त्यातली नजाकत अनुभवायला शिकवलंय. या आधी आमच्या ह्याला किंवा हिला नाचायला फार आवडतं हे वाक्य कोणी कौतुकाने म्हणतंय का उपहासाने हेच कळायचं नाही. पण व्हॅसलीन एकापेक्षा एक प्रत्येक घरामध्ये पोहोचलं आणि या वाक्यातल्या उपहासाची जागा अभिमानाने घेतली. आणि मग कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये डान्स कॉम्पिटिशन सुरू झाल्या आणि मग लहान मुलांपासून जी आजोबांपर्यंत एवढंच काय ज्यांना फक्त गणपती डान्स करता येतो ना ती मंडळी सुद्धा लयबद्ध ठेका धरायला लागली आणि बेफाम होऊन नाच लागली. आणि या सगळ्याचं श्रेय जातं व्हॅसलीन एकापेक्षा एकला. जोरदार टाळ्या. प्रत्येक पर्वामध्ये आम्ही आपल्या समोर काहीतरी वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच या पर्वामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं आहे. ते वेगळं काय आहे तो पूर्वीच्या काळी ह्या पृथ्वी तलावरती ही नृत्यकला अवतरायच्या आधी इंद्राच्या दरबारात ही नृत्यकला जास्त सिद्ध होती आणि या इंद्राच्या दरबारात ही नृत्यकला सादर करायच्या तिथल्या लावण्यवती अप्सरा. पण आपल्या या पृथ्वी तलावर सुद्धा आजकाल अप्सरा दिसतातच की. काय म्हणताय तुम्ही पाहिलं नाहीत? असं कसं शक्य आहे? हो, कारण प्रत्येकाच्या मनात एक तरी अप्सरा असतेच. नाही, मला मान्य आहे काही जण त्याला अपवाद असतात कारण काहींच्या मनात अनेक अप्सरा असतात. नाही, हाचा त्याचा प्रश्न आहे. तर असो, या पृथ्वी तलावर सुद्धा अशा अनेक अप्सरा आहेत. मग काही जण आपल्या या अप्सरेला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या रूपात बघतात तर काही जण ह्या आपल्या आवडत्या अप्सरेला आवडत्या नायिकेच्या रूपात बघतं. एवढंच काय, प्रत्येक स्त्रीला सुद्धा असं वाटत असतं की आपण कोणाची ना कोणीतरी अप्सरा व्हावंच. होय की नाही? होय की नाही? मग आता समजा प्रत्येकाच्या कल्पनेतली ही अप्सरा प्रत्यक्षात आवली तर श्वास रोखून ठेवा, कारण या व्हॅसलीन एकापेक्षा एकच्या मंचावरती आता एक नाही, 2 नाही तर एकापेक्षा एक अशा 9 अप्सरा अवतरणार आहेत. आणि म्हणूनच आमच्या ह्या पर्वाचं नाव आहे व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली. बरं का, या सर्व अप्सरांना तुम्ही आतापर्यंत नाटकांमध्ये, मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये अभिनय करताना पाहिलेला आहे. पण ह्या मंचावरती या सर्व अप्सरा आपल्या नृत्यातलं सौंदर्य आपल्या समोर सादर करणार आहेत. बरं, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढ्या 9 अप्सरा इकडे येत आहेत तर हा इथे काय करतोय? उत्तर सोपं आहे. हो, एवढ्या सुंदर सुंदर अप्सरा इथे अवतरणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांची ओळख करून द्यायला माझ्यासारखा साधा, सरळ, सालस, सद्विचारी, सद्वर्तनी असा पुरुष या जगात दुसरा कोणी आहे का? गमतीचा भाग सोडा हो, पण व्हॅसलीन एकापेक्षा एक सुरू झालं आणि आमचा मुलगा किंवा मुलगी डान्सर आहेत असं म्हणणारे आई वडील आमचा मुलगा किंवा मुलगी कोरिओग्राफर आहेत असं अभिमानाने म्हणायला लागले. आणि ह्याचं सगळं श्रेय जातं व्हॅसलीन एकापेक्षा एकला. आमच्या ह्या पर्वामधले कोरिओग्राफर सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेचे आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पहिले कोरिओग्राफर मयूर वैद्य. या पुढच्या कोरिओग्राफर आहेत दीपाली विचारे. आणि ह्यानंतर येत आहेत फुलवा खामकर. मी तुम्हा तिघांनाही अशी विनंती करतो की तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. व्हॅसलीन एकापेक्षा एक या मंचावरची अप्सरांमधली स्पर्धा अजून सुरू व्हायची आहे. पण या 3 कोरिओग्राफर्स मध्ये स्पर्धा ऑलरेडी सुरू झालेली आहे. म्हणजे इथे आल्यानंतर ह्या ज्या 3 खुर्च्या आहेत त्यापैकी मधल्या खुर्चीवरती कोण बसायचं असा वाद इथे मान झाला होता.
मग त्यांनीच ठरवलं की जो कोण मेन कोरिओग्राफर असेल तो मधल्या खुर्चीवर बसेल आणि बाजूच्या दोघी हे त्याचे असिस्टंट्स असतील. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. दीपाली, तुम्हाला हे मान्य आहे का? खरं म्हणजे नाही. का? तुला ती मधली खुर्ची मिळाली नाही म्हणून? आता आजच्या एपिसोडला त्याला ठीक आहे, पण आम्ही रोटेट करणार आहे असं आमचं ठरलंय. हो. मला फुलवाला हे विचारायचंय, तुझं काय म्हणणं आहे याबाबत? अगदी परफेक्ट, म्हणजे बरोबर आहे तिचं. अजिबात मयूर प्रत्येक वेळी मध्ये नसणार, कारण तो मुलगा आहे. तो स्वतःला डॉन समजतोय बहुतेक. दोघी जणी बसलेले आहेत. मयूर, तुला मधली खुर्ची मिळाली आज या पहिल्या एपिसोडमध्ये, काय वाटतंय तुला? पहिल्या प्रश्न उत्तर देतो. या दोघींनी उत्तर देऊन झालेलं आहे. त्या म्हणाल्या आम्ही रोटेट करणार आणि मी त्याला अक्षरशः सहमत आहे. मी म्हटलं बाजूलाच रोटेट करा. अप्सरा म्हणजे सौंदर्य, अप्सरा म्हणजे लावण्य, तसंच अप्सरा म्हणजे शालीनता सुद्धा. आता आपल्या समोर येते आपल्या साध्या भोळ्या वागण्याने आणि गोड गोड बोलण्याने अनेकांना मोहवून टाकणारी, पण तरीही आपलं कुंकू जपणारी आपली पहिली अप्सरा. मी अप्सरा अवतरतीये आपल्या झी मराठीवर. हरीची राधा ही बाबरी, राधा ही बाबरी, हरीची राधा ही बाबरी. दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. त्रिभुवन भुवनी पाहता ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पड प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्ली नाला पद पंकज लेशा. क्या बात आहे मृणू, क्या बात आहे. थँक्यू. खरं सांगू, माझ्या मनातली अप्सरा आहे ना ही अशीच आहे. मी तुलाच बघितली होती का स्वप्नात, सेम अशीच अप्सरा. मी म्हणत होतो हिला कुठे बघितले, तर लक्षात आलं व्हॅसलीन एकापेक्षा एकच्या मंचावरती. खरंच
अप्सरा असावी तर ही अशी, क्या बात आहे. या रंगमंचावरती पहिला परफॉर्मन्स तुझा झालेला आहे. काय वाटतंय तुला? मला एकतर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं आहे की तुझ्या मनातली अप्सरा हे तू सगळ्यांना म्हणू नकोस, कारण मी इथेच बसून तुझं आता पुढचं सगळं निवेदन आहे रे. त्यामुळे ही कॉम्प्लिमेंट जर का तू प्रत्येकाला दिलीस तर आतमध्ये गेल्यानंतर तुझी वाट लागेल. नाही खरंच मी जे काय बोलतो ते मनापासून बोलतो. त्या क्षणी मला जे वाटत असतं ना तेच मी बोलत असतो. मला जेव्हा सांगितलं की पहिल्यांदा तुला परत करायचं आहे आणि शोची ओपनिंग तुला करायची, तर खरंच खूप दडपण आलं होतं, कारण रियालिटी शो मी पहिल्यांदा करतेय आणि दुर्गे दुर्गट भारी म्हणजे आरती सुद्धा ती खूप ताकदीची आहे आणि ती पेलेल का, ते नीट करता येईल का, टेन्शन अजूनही आहे का, ह्याच्या पुढचे परफॉर्मन्सेस कसे काय होत जातील ते माहिती नाही आहे. पण भारी पण वाटलं की अरे वा, आपल्यावर जिने जबाबदारी दिलेली आहे आणि एवढंच वाटलं. म्हणजे तू पुण्याची आहेस ना ग? हा. कसं ओळखलं सांग? भारी पण वाटलं. आणि खरं तर लय भारी वाटलं असं लय म्हटलं भारी पाहिजे वाटलं. मी. आपण आता जाणून घेऊया आपल्या कोरिओग्राफर्सना कसं वाटलं. मयूर, तुझं इथेच थँक्यू. खूप दोन्ही अंग छान, एक लास्य आणि तांडव, दोन्ही अंगाचं इतकं सुंदर मिश्रण तू या गाण्यात केलंस आणि तुझ्या दुआ आणि मध्येच ती सौजवळ देवी याचं अप्रतिम रूप तू आम्हाला आणि ह्या ऑडियन्सला आज दाखवलंस, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आज पुढे तू छान छान परफॉर्मन्स देत राहावे अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. फुलवा. खूप मस्त मृण्मयी, आणि तू या पर्वाची सुरुवात इतक्या सुंदर पद्धतीने केली आहेस की यू डिझर्व इट. म्हणजे इतकं छान गाणं तुला मिळालं आणि इतकं सुंदर ते सेट परफॉर्मही. ऑल माय बेस्ट विशेस विथ यू. थँक्यू. दीपाली, तुझं स्वागत सर्वप्रथम. Thank आणि you. कुठल्याही देवळात न जाता आज तू आम्हाला इतकी रूपं इथे बसून दाखवलीस क्या बात देवींची, है. त्याबद्दल खरंच तुझे आभार. कारण आम्हाला फिजिकली खरंच शक्य नसतं झालं एवढ्या देवळांमध्ये जाऊ त्या देवींची रूपं पाहायला. थँक्यू व्हेरी मच मृण्मयी, आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला आमच्या तिघांच्याही खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मला असं वाटतं की व्हॅसलीन एकापेक्षा एकच्या या पवित्र मंचाची पूजा मृण्मयीच्या नृत्याने झाली आहे. मृण्मयी, तू आपल्या जागेवरती बसू शकतेस. धन्यवाद.